शिक्षण, आरोग्य, सामाजिक, राजकीय, कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ। सरपंच माझा एकच ध्यास, गावाचा विकास। तालुक्यातील वडझरी गाव शिर्डी विमानतळापासून 3 किलोमीटरवर वसलेले हे गावाची लोकसंख्या 2000 आहे। नुकतीच ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र गोरडे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचं महाराष्ट्राचे लाडके लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजित भाऊ थोरात, सरपंच सौ संध्या गोरडे आणि गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या। माननीय श्री रवींद्र नवनाथ गोरडे यांची ग्रामपंचायत वडझरी बुद्रुकच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल वडझरी ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायत वडझरी यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन, तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। रवींद्र नवनाथ गोरडे यांची आमच्या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा। महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात, सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक इंद्रजित भाऊ थोरात, त्याचबरोबर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात आणि वडझरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच व सर्व सदस्य आणि उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं सोमवारी आमचा जिवलग सहकारी मित्र रवींद्र नवनाथ गोरडे याची वडझरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्याचे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो। वडझरी बुद्रुक ग्रामपंचायत मार्फत विविध विकास कामं गावात सुरू आहे। या विकास कामाबद्दल जर सांगायचं झालं तर बिहार पॅटर्न मार्फत 1000 वृक्षांची लागवड गावात झालेली आहे आणि त्याचं जतन पण करण्याचं काम सुरू आहे। मियावाकी सारखा प्रकल्प आपण सुरू केलेला आहे। त्याचबरोबर दसक्रियाविधी सुशोभीकरण करणे, त्याचबरोबर रांजणगाव रस्ता डांबरीकरण असेल, त्याचबरोबर विधान परिषदेचे पदवीधरचे आमदार, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून आपल्याला साई मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी 15 लाख रुपयाची मंजुरी मिळालेली आहे। तेही काम लवकरच सुरू होईल अशी आशा आहे। अशा विविध विकास कामांची वडझरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या मार्फत सुरू आहे, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीनं त्या ग्रामपंचायतचे खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी की एकच वर्षात या एवढे विकास कामं गावात बघायला भेटत आहेत। ते वृक्ष लागवड असेल, ते डांबरीकरण असेल, ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण असेल, दसक्रियाविधी सुशोभीकरण असेल, स्मशानभूमी असेल, स्मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंड असेल, DPDCतून त्या स्मशानभूमीसाठी पेविंग ब्लॉक असेल, असे अनेक विविध विकास कामं वडझरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू आहे। मी माझा जिवलग सहकारी मित्र त्याची नुकतीच उपसरपंचपदी नियुक्ती झाली, त्याला त्याच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। वडझरी गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच पदाचा मान सौ संध्या गोरडे यांना मिळाला असून त्यांनी पदभार स्वीकारलाय। त्यापासून गावात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो रुपयांचा निधी आणत गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे। गावाचा कायमच वादात असलेला महत्त्वाचा प्रश्न होता तो स्मशानभूमीचा। सरपंच उपसरपंच सदस्य यांनी गावातील सर्व समाजाला एकत्र आणत एक गाव एक स्मशानभूमी ही संकल्पना मांडली आणि ती अंमलात आणली असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोरडे यांनी सरपंच माझ्याशी बोलताना सांगितलं। आज आपण ही जी स्मशानभूमी पाहता, गावामध्ये 2 स्मशानभूम्या होत्या, पण अतिशय दुरावस्था तुम्हाला जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी एकदम सुविधा नाही, काहीच नाही आणि एकदम खराब झालेल्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये जनतेला त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा खूप त्रास व्हायचा। हे प्रकर्षानं सर्व गावाचेच लक्षात आलेलं होतं, पण त्यासाठी पुढाकार कुणी विशेषतः घेतला नाही। पण नंतर गावाने सर्वांनी एकत्र येऊन ही जागा निश्चित केली, पण ही जागा गायरान असल्यामुळं हिची पहिल्यांदा आपण व्हिडिओ आणि जे नागणे सर यांच्या माध्यमातून आपण कलेक्टर साहेबांची परवानगी काढली। त्यामध्ये आपले
आमदार बाळासाहेब थोरात यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि गावासाठी सर्वानुमते ही जागा आम्ही निश्चित केली, निवडली आणि ही जागा निवडल्यानंतर या ठिकाणी पार्किंगला सुद्धा खूप जागा आहे। त्याच्यानंतर शेजारी ओढा पण वाहत आहे आणि प्रत्येक समाजावाईज ज्या पहिल्या स्मशानभूमी होते त्याला आम्ही कुठंतरी फाटा दिला आणि आम्ही एकत्र बसून असा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ठराव केला की एक गाव एक स्मशानभूमीच झाली पाहिजे। सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं। सर्व समाजावाईज न करता गावाची एक गाव एक स्मशानभूमी केली। याबद्दल BDO साहेबांनी सुद्धा आमचं खूप कौतुक केलं, कारण ते म्हणे खूप प्रयत्न केले होते पण स्मशानभूमी तुमच्या गावात होत नव्हती, विरोधाभास कंटिन्यू असायचा। तर हे काम केल्यानंतर BDO साहेब असतील, आमदार साहेब असतील, आपल्या वडझरी बुद्रुकच्या सरपंच संध्या गोरडे यांनी विशेषतः खूप प्रयत्न केले आणि गावासाठी सुंदर अशी नामदार साहेबांच्या जनसुविधेमधून आपल्याला ही शेड उभं राहिलेलं आहे। त्याच्यानंतर नामदार साहेबांच्याच माध्यमातून आपल्याला वॉल कंपाऊंडचं पण काम शेजारी सुरू आहे। त्याच्यानंतर या जागेचं सपाटीकरण केलं। या ठिकाणी खूप बाबळी होत्या, इथं चालणं जाणं हे सुद्धा शक्य नव्हतं, कारण हिंस्र पशुपक्षी इथं राहायचे, इथं चालणं सुद्धा शक्य होत नव्हतं, असं खराब होती। पण गावाने पूर्ण लोकवर्गणीतून ही जागा सपाट केली, त्याच्यानंतर परवानगी मिळवली। त्याच्यानंतर आता BR पॅटर्न अंतर्गत आपण वृक्षारोपण केलंय। तर BR पॅटर्न अंतर्गत आपण साधारणपणे 1000 वृक्षारोपण आपण इथं केले। त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 300-400 आपण फळझाडं लावलेली आहे, जेणेकरून गावासाठी पुढे भविष्यात उत्पन्न सुरू होईल आणि लोकवर्गणीतून आपण 500 झाडं लावलेली आहे। त्याच्यानंतर मियावाकी प्रकल्प सप्रेम संस्थेमार्फत आपण 300 झाडं लावलेली आहेत। असा एकूण साधारणपणे आपल्या गावात 1700-1800 झाडांचं आपण वृक्षारोपण केलं आहे आणि तुम्ही आज वृक्षारोपण बघू शकता की अतिशय सुस्थितीत प्रत्येक तरुण असतील, गावातील ग्रामस्थ असतील, सर्व समाजाचे लोक असतील, जीव ओततात, झाडाची फांदी पण कुणी मोडून देत नाही। आज आम्हाला वृक्षारोपण करून 6 महिने झाले, पण कुणी म्हणून 1 वर्षाच्या पुढली झाड आहे। प्रत्येक ते आळे खुरपणे असतील, त्याचं तण काढणे असतील, त्याला पाणी देणं असेल, खतं देणं असेल, अतिशय गावनिष्ठेने काम करतं आणि हे सर्व गावाच्या एकोप्याची ही गोष्ट आहे। कारण हे काही एकट्याचा कोणाचा विषय राहत नाही, ह्या ज्या वस्तू उभ्या राहतात हे समाजासाठी असतात आणि सर्व गावासाठी असतात। गावाने हिरारीने त्याच्यात सहभाग घेतला आणि आज गाव कुठंतरी चांगल्या सुस्थितीत असं पदार्पण करीत आहे। नामदार बाळासाहेब थोरात असतील आणि जेवढं आपलं गव्हर्नमेंट स्टाफ असेल, BDO असतील, आपले तहसीलदार असतील, प्रांत असतील, यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं। जरी काही अडीअडचण आली तर स्वतः अधिकारी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि गाव चांगलं कसं होईल याच्या अनुषंगाने ते गाईडलाईन करून आमच्या गावासाठी भरपूर असं वेळ देतात। स्वतः येऊन त्यांनी इथं जागा बघितलेल्या आहेत, त्याच्यानंतर गावासाठी कुठं काय करायचं याचे सुद्धा आम्हाला खूप मार्गदर्शन झालं आहे। त्यामध्ये आपले अनिलजी नागणे सर असतील, आपले BDO साहेब धीरजजी मांजरे सर असतील किंवा आपले प्रांत साहेब असतील, यांचं सुद्धा खूप वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं। ग्रामविकास अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, गावाला विश्वासात घेऊन काम करतात। बऱ्याचशा प्रमाणामध्ये गावात आता 1 वर्षापासून जसा आम्ही पदभार स्वीकारला आमच्या नामदार साहेबांच्या माध्यमातून, तर साहेबांनी सुद्धा भरीव असा निधी आम्हाला दिला असेल। तुम्ही शेजारीच बघता स्मशानभूमीचा रोड पण लगेच सुरू झाला, 15 लाख रुपये निधी त्याला दिला। वॉल कंपाऊंडसाठी 7.5 लाख निधी दिला आहे, या शेडसाठी 5.5 लाख निधी दिला आहे, इथं प्युअर लॉकसाठी 10 लाख रुपयाचा निधी आलेला आहे। भरीव असं नामदार साहेबांचं आमच्या कायमच आमचं सहकार्य असतं, त्यांचं असतं, इथून पुढे राहणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आदर्श गाव वडझरी बुद्रुक बनवता येईल ह्याच उद्देशाने आज आमचं कामकाज सुरू आहे। धन्यवाद। सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरा मोहरा बदलला असल्याचं मुख्याध्यापक प्रभाकर काळे यांनी सांगितलं। मी प्रभाकर बाळकृष्ण काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडझरी बुद्रुक या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। आमची जी शाळा आहे या शाळेला ग्रामपंचायत वडझरी बुद्रुक, सरपंच, उपसरपंच आणि त्यांची बॉडी ही सातत्याने मदत करत असते। सातत्याने त्यांची खूप मदत होत असते आम्हाला। आमच्या या शाळेचे जे रंगकामाचा खूप मोठा प्रश्न होता, सगळ्यात पहिला अनेक वर्षापूर्वी रंग दिलेला होता, भिंती वगैरे सगळ्या जरासा खराब झालेल्या होत्या, त्यांची आम्ही मागणी केली असता सरपंच तसेच त्यांच्या सर्व समितीने आमच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले आणि सर्वात प्रथमतः काय केले असेल तर जी संरक्षक भिंत आहे त्या संरक्षक भिंतीचं रंगकाम अतिशय सुरेखरित्या झालेलं आपण या ठिकाणी बघतो आहोत। त्याचप्रमाणे संरक्षक भिंतीच्या बरोबरच ज्या वर्गखोल्यांच्या ज्या भिंती आहेत त्या सुद्धा अतिशय सुंदर झाल्यात। रंगकाम केल्यामुळं एक जो आकर्षकपणा या ठिकाणी आला, नाहीतर वर्षानुवर्षे तेच रंग असले की हे दिसत नाही व्यवस्थितरित्या।
त्यामुळं त्यांनी जे हे केलं त्याबद्दल शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे आणखी आमच्या शाळेच्या आणखी काही मागण्या होत्या की ज्या भौतिक सुविधेच्या दृष्टिकोनातून त्या हे केल्या। विशेषतः हे ज्या आमच्या ज्या 2 वर्ग खोल्या आहेत ज्या RCC कॉन्क्रीटच्या आहेत, परंतु त्याच्यातून पावसाळ्यामध्ये पाणी येत असायचं, ओलावा खूप असायचा आणि त्यामुळे आमचे कॉम्प्युटर्स असतील किंवा ऑफिशियल सामग्री असतील त्या भिजून जाऊन जरा त्रास व्हायचा असायचा। त्यांचं कानावरती घातल्याच्या नंतर त्यांनी दोन्ही खोल्यांना घोटाई करून दिली। हे खूप महत्त्वाचं काम झालं। जे त्याच्यामध्ये एक ऑफिस आहे आणि एक संगणक कक्ष आहे, हे अतिशय महत्त्वाचं काम झालेलं आहे। त्याचबरोबरीनं आपण या ठिकाणी जे बघतो आहोत ते खाली जे पेव्हर ब्लॉक आहेत, 2 ज्या झाडांच्या ज्या 2 ओळी आहेत त्यांच्यामधून अगदी राजपथासारख्या पेव्हर ब्लॉक बसवल्यामुळे अतिशय सुंदर आणि या ठिकाणी मुलं खेळतात पण आणि त्यांना जर वाटलं तर या ठिकाणी अभ्यास पण करतात। एकत्रित बसून या ठिकाणी सुट्टीमध्ये सुद्धा मुलं छानपैकी या समितीने ग्रामपंचायतीने आणि सर्व ग्रामस्थांनी आम्हाला जे मदत केली त्याच्याबद्दल मी शाळेच्या वतीने आणि मुख्याध्यापक म्हणून मनपूर्वक आभार मानतो आणि अशीच सहकार्य राहू द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो। बिहार पॅटर्न अंतर्गत 1000 वृक्षांची लागवड केली असून ती जोपासण्याची हमी सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी घेतली। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून एक गाव एक स्मशानभूमी वॉल कंपाऊंड पेविंग ब्लॉक, गाव अंतर्गत डांबरी रस्ते, दशक्रिया विधी सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण, बिहार पॅटर्न 1000 वृक्ष लागवड, मियावॉकी प्रोजेक्ट असे अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत। बुद्रुक समस्त ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली ही जागा दशक्रिया विधीसाठी निश्चित करण्यात आली आहे आणि यामध्ये वॉल कंपाऊंड असन, घाट बांधणे असन, महाराजांसाठी स्टेज असेल, प्रवचनासाठी बसण्यासाठी पेवर ब्लॉक असेल, त्याच्यानंतर पाठीमागं तुळजाभवानीचं मंदिर असेल, महादेव मंदिर असेल, त्याच्यानंतर पिंडदान ओटा असेल, न्हावी ओटा असेल, त्याच्यानंतर ब्राह्मण ओटा असेल, हे काम आता 1 वर्षातच पूर्ण करण्यात आले आहे। ग्रामस्थांचं खूप सहकार्य लागलं आणि पूर्ण आमची ग्रामपंचायतची जी पूर्ण सदस्य कमिटी असतील, सर्व सदस्य, आमच्या सरपंच संध्या गोरडे यांच्या सर्वांच्या सहकार्यानं अतिशय आदर्श असं काम सुरू आहे आणि या ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं आहे। भविष्यामध्ये या ठिकाणी अतिशय प्रसन्न वातावरणातच इथं दशक्रिया विधी होतील। अतिशय जागा सपाटीकरण करून आणि या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं आहे आणि ही जागा अतिशय नीटनेटकी बनवलेली आहे। त्याचबरोबर माझी ग्रामपंचायत वडझरी बुद्रुक उपसरपंचपदी निवड झाली। त्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर तांबे साहेब, इंद्रितभाऊ थोरात आणि जयश्रीताई यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतच्या प्रथम महिला सरपंच सौ संध्याताई गोरडे आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी एकमताने आणि एक विश्वासाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि मला जे उपसरपंच पद दिले त्याबद्दल मी सर्वांचे एकदा धन्यवाद देतो। त्याचबरोबर आमच्या गावाचे जे पुढील कामे असेल आणि पाठीमागील जे कामं झाली ते कामांमध्ये 1850 आम्ही वृक्ष लागवड केली आहेत। त्याचबरोबर थोरात साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक गाव एक स्मशानभूमी याचं बी काम केलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार थोरात साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं। आमच्या स्मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंडचं काम दिलं, डांबरी रोडचे बी कामं त्यांनी भरपूर आमच्यासाठी केलं, सहकार्य केलं आहे। त्यांचे मी पुन्हा एकदा थोरात साहेबांचे मी धन्यवाद देतो। त्याचबरोबर आमच्या गावामध्ये BDO साहेब श्री नागनेजी साहेब यांच्याकडनं आम्हाला बिहार पॅटर्न या योजनेमार्फत त्यांनी 1000 वृक्ष लागवड दिली। त्याचबरोबर आमचा पुढील विध्यास असा असेल की नागने साहेबांच्या माध्यमातून आम्ही 1000 वृक्ष लागवड आमराई करणार आहेत, आंब्याची झाडे लावणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्याच माध्यमातून आमच्या गावामध्ये आम्ही गेल्या 1 वर्षामध्ये झाडे लावलीच, पण पुढील जे 4 वर्ष आहेत आमच्याकडे त्याच्यामध्ये आम्ही